पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो 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 उठा ना। काय ग, काय झालं? अगं तो माणूस आलाय। कोण माणूस? अगं त्या दिवशी जी 2 माणसं पैसे घ्यायला आली होती ना, त्याच्यातला एक माणूस आलाय बाहेर। अहो उठा। ए थांब थांब, बूट घालून आत का आलाय? बाहेर काढ आधी। मी काय इथे चहा पाणी प्यायला आलेलो नाहीये। के साहेबांनी पाठवलंय, पैसे परत घ्यायला आलोय। निरोप पाठवला होतात ना फोन करणार म्हणून, फोन काय आला नाही तुमचा। आता साहेबांना पेपर्स नकोय, पैसे परत हवेत। अरे बाबा कुठून देणार मी पैसे? माझ्याकडे नाहीयेत पैसे, सांगितलं होतं ना मी। पैसे कसे द्यायचे ते तुम्ही बघा, आणि नाही दिले तर कसे वसूल करायचे ते आम्ही बघतो। चल हात लावायचा नाही त्याला। आधी माझ्या घरातून बाहेर निघ। आणि त्याला सांगा पैसे परत कर। ते नंतर, आधी या घरातून बाहेर निघायचं। इथे काय आणि बाहेर काय, पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही। बाहेर निघ म्हटलं तुला। झोपतोस काय? उठ। काय आलं? हे घे। काय? 10 लाख रुपये। त्याला दे आणि परत इथे यायचं नाही असं सांग त्याला। अबे एवढे पैसे कुठून आले तुमच्याकडे? ते आत्ता महत्वाचं नाहीये। आधी हे पैसे त्या माणसाला दे आणि त्याला सांग परत इथे यायचं नाही। मी नाही देणार। मला आधी सांगा हे पैसे कुठून आणले तुम्ही? माझ्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये काही पैसे होते, ते काढलेत आणि गावची जमीन गहाण टाकली। पैसे परत कर त्यांचे। नाही, आजपर्यंत आपल्या घरात घेणेकरी कधी आले नाहीत आणि माझ्या हयातीत येणारही नाहीत। तर त्यांचे पैसे परत कर। बाबा पण तुमचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे प्लीज, आज यामध्ये कोणीही बोलणार नाही। जा। के सरांना सांग ऑफिसला बोलवलंय। नक्की? जा। ठीक आहे। बाबा के सर या ना। काय झालं वाघमारे? आपल्या मीटिंग मध्ये तू तर खूप काही बोलत होतास। स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वप्न पुरे करायची आहेत। काय झालं? काही डिसिजन्स चुकले के सर, आणि काही अंदाज आणि गणितही चुकली। इन शॉर्ट, तुझ्या बाबतीतला वारंगचा अंदाज खरा ठरला। हे तुमचे पैसे पूर्ण 10 लाख आहेत। तू पैसे तर दिलेत, पण हा जो काही वेळ गेलाय त्याचं काय? बिझनेस मध्ये पैशापेक्षा वेळेला जास्त महत्व असतं, आणि तुझ्यामुळे आमचा खूप वेळ वाया गेलाय। एव्हाना हा प्रोजेक्ट सुरू व्हायला हवा होता। यू नो व्हॉट,
हाच प्रॉब्लेम आहे तुमच्यासारख्या बडिंग बिझनेसमॅनचा. म्हणून मी सकपाळला सांगत होतो की याच्या भानगडीत पडू नकोस. पण तो इमोशनली फुल. तुला संधी मिळावी म्हणून त्यांनी तुझ्याशी डील केलं. पण संधीचं सोनं कसं करावं हे फार कमी लोकांना समजतं. एनिवे, विश यू ऑल द बेस्ट. ठीक आहे सर. या तुमच्या माणसाला पुन्हा माझ्या घरी पाठवू नका. तुझ्या बाबतीतला वारंगचा अंदाज खरा ठरला. तुला संधी मिळावी म्हणून त्यांनी तुझ्याशी डील केलं. पण संधीचं सोनं कसं करावं हे फार कमी लोकांना समजतं. सबका साहेब के साहेब बरोबर आहे तुमचं. नालायक आहे श्रेयस वाघमारे. संधीचं सोनं नाही करू शकला. सगळ्या बाबतीत चुकलाय. श्रेयस वाघमारे गुड फॉर नथिंग. गुड फॉर नथिंग. अहो, नवीन बिझनेस आणि ऑफिससाठी खूप खूप शुभेच्छा. या ना. मला तुझी कुठलीही आठवण नकोय. हे ऑफिस नकोय, ही खुर्ची नकोय. I hate you, Ashwini. I hate you. बाबांनी बाबांचे पैसे दिले त्याचा विचार करताय का? जाऊन झोप तू. तुम्ही इथे असे बसलेले असताना मला झोप लागेल? नालायक आहे मी. निर्लज्ज आहे. ज्या वयात अख्ख्या माझ्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी मी घ्यायला हवी, त्या वयात माझ्या म्हाताऱ्या बापाकडनं पैसे घेतोय मी. म्हातारा बाप माझे कर्ज फेडतोय. अशा जगण्यापेक्षा मी मेलेला बरं. अहो, बाबांनी जे पैसे त्या माणसांना दिले ते असं वागण्याने परत मिळणार आहेत का? बाबांनी जे काही केलं ते तुम्ही असं वागावं म्हणून नाही, तर त्यांना असं वाटतं की आपण त्यांची जबाबदारी आहोत. घरात पैसे कुणीही कमावणार होते,
कुटुंबाचे प्रमुख ना बाबा आहेत. ऐका ना, तुम्हाला असं नेहमी वाटतं ना की बाबांना तुमची काळजी नाही वाटत, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला विरोध करतात. तसं नाहीये हो. बाबा आज जे काही बोलले ना ते त्यांनी करून दाखवलं. ते अशा वेळी जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज होती, ते तुमच्या पाठीशी उभे राहिले. आणि मला खात्री आहे तुम्ही त्यांची अपेक्षा नक्की पूर्ण करा. तुमची मनस्थिती आता ठीक नाहीये ना, पण तुम्ही जेव्हा परत काम करायला सुरुवात कराल ना, तेव्हा बाबांचे हे पैसे देखील तुम्ही परत करा. आपण सगळे ना या गोष्टीतनं अगदी सुखरूप बाहेर पडू. विश्वास ठेवा माझ्यावर. तो आपल्याला ना नक्की कोणता ना कोणता तरी मार्ग दाखवेल. कोण तो? हा कोण तो? कोण? हा हा तुझा गणू? मला बर्बाद केलं. माझं सर्वस्व, माझं सगळं काही हिरावून घेतलं. हा सगळं ठीक करणार? अश्विनी, आता काही ठीक होणार नाही. लक्षात ठेव, काही ठीक नाही होणार. सरक. हे 2 लाख उचल आणि घेऊन जा आणि दे तुझ्या बाबा किंवा स्वामी कोण तो आहे त्याला. 55 लाख रुपये देऊन ही जमीन विकत घेतलीये मी. या 2 लाखाचं काय करू? हे बघा, स्वामींनी सांगितलंय म्हणून मी इथे आलोय. जामगाव मंदिर भक्तांकडून पैसे उकलत नाही. आमच्याकडे काही डबोळे नाहीत तुमचे 55 लाख रुपये तुम्हाला परत द्यायला. त्या दिवशी तुमची हालत पाहिली म्हणून स्वामींना दया आली. ज्या काही देणगी आल्या होत्या त्यातून हे 2 लाख रुपये घेऊन आलोय. आमच्याकडून एक टोकन आहे असं समजा. जामगाव मंदिर तुम्हाला जास्त देऊ शकत नाही, पण तिथे मंदिर बांधलं जाईल. तिथे ट्रस्टीची नावं लिहिली जातील. तिथे तुमचंही नाव लिहिलं जाईल. काय करू ट्रस्टी बनून? हा दगडावर माझं नाव लिहिणार आणि माझे 55 लाख, माझी जमीन मी विसरून जायची. चल तुझे 2 लाख रुपये आणि निघ इकडून. श्रेयस, तू थांब जरा. विद्युत, काय करायचं? एक मिनिट बाबा. श्रेयस तू बस, बसून घ्या. हो एक मिनिट या. हा विद्युत, बाबा हे बघ श्रेयस, कसं आहे, ही केस लढवण्यासाठी आपल्याला पैसे लागणार, पण सध्या आपल्याकडे काहीच पैसे नाहीयेत. आणि हे पैसे घेतल्यामुळे आपण त्यांच्या विरुद्ध केस लढवू शकत नाही असं नाहीये. आपण केस लढवणार आणि ती जिंकणार सुद्धा. पण या सगळ्या प्रोसेसला आहे ना बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे हे 2 लाख रुपये तू घ्यावेस असं मला वाटतंय. आणि कसं आहे, हे बघ, त्यांनी ही कॅश दिली, याची कुठेही लिखापढी नाहीये. अरे विद्युत, तुला कळतंय का? हे 2 लाख रुपये देऊन ते मला विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. टोकन समजा म्हणे. पण श्रेयस, आपण विकलं जायचं नाहीच आहे. हे बघ, मी काय सांगतोय, सध्या हे 2 लाख रुपये ठेवून घे, ठीक आहे? परत आई, मी आता सबनीस सरांकडे चाललोय आपल्या केसच्या संदर्भात बोलायला. जे काय बोलणं होईल ते कळवतो. येऊ बाबा, येतो.
बाबा, आपल्याला हे पैसे मिळालेत आणि बरं झालं तुम्ही ते परत नाही केलेत. आता मला माझी फीस भरता येणार. मी या पैशातूनच माझी फी भरेन. ठीक आहे, आता पैसे ठेवायचंच ठरलंय तर मग घेत ना. घे. हे घर आता कोण चालवतं? मी ना. मग या घरात येणारा प्रत्येक पैसा कसा खर्च करायचा हे मी ठरवणार. अहो तुम्ही चालेल आत्या, मग मला त्यातले 45,000 रुपये दे. सॉरी मयुरी, तुझ्या त्या स्टुपिड ऍडव्हान्स कोर्स साठी मी इतके पैसे नाही खर्च करू शकत. घर चालवायचंय मला आणि माझ्या पगारातनं येणारा पैसा आपल्या घर खर्चासाठी नाही पुरत. त्यामुळे हे पैसे आता जसे लागतील तसे घर खर्चासाठीच वापरणार आहे मी, वायफळ खर्चासाठी नाही. आत्या, हे वायफळ नाहीये. तुझा तो कोर्स म्हणजे वायफळ खर्चच आहे. आता या घराची बॉस आहे ना मी, ऐकावं लागेल माझं. आणि मुळात तुझ्या या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी बांधील नाहीये ग. अश्विनी, हे अश्विनी. आले. काय बाबा? मयूरच्या फीस बद्दल काय ठरवलंस? मी शिल्पीशी पुन्हा एकदा बोलेन. मयू आज कॉलेजमध्ये जायला पण तयार नव्हती. मी समजावलं तेव्हा ती गेली. अश्विनी, माझ्याजवळ काही पैसे आहेत. मला असं वाटतं त्या पैशातून. नाही आहे बाबा, तुम्ही याच्या पुढे 1 रुपया पण खर्च करायचा नाही. अगोदरच तुम्ही तुमच्या प्रॉव्हिडंट फंडमधले पैसे दिले ते मला पटलेलं नाही. आतापर्यंत जेवढं झालं तेवढं झालं, याच्या पुढे नको. आणि राहिला मयूच्या फीचा प्रश्न, तर मी करेन काहीतरी. अश्विनी, तो खाली भाजीवाला आलाय, त्याच्याकडे फ्रेश भेंडी आहेत. जा घेऊन जा. काय? नाही, काही नाही. आले. अहो ऐका ना, आंघोळ करून घ्या ना. नाही. असं काय करता हो? 2 दिवस झाले तुम्ही आंघोळ नाही केली. मी पण 2 शब्द चांगले बोललो तर लगेच मी काय करायचं ते सांगू नकोस. करायची आंघोळ तर करीन, नाही करायची तर नाही करणार. जा भेंडी घेऊन ये. हो. अरे पण ती काय चुकीचं बोलते. आणि आंघोळ करून करू काय मी? नाही, मला कामधंदे नाही, ऑफिसला जायचंय. उगीच पाणी वाया घालवा. मला नाही करायची आंघोळ बिंगो. मला जे करायचं तेच मी करणार. हे असं किती दिवस चालणार आहे? किती दिवस? नेहमीच. मला ना एकदम रिलॅक्स व्हायचं आता. हे हिचं आयुष्य कसं आहे तसं पाहिजे. घरात बसा, खा प्या, मजा करा. कामधंदे काय नाही. तू काय बघत बसलीये? जा ना, भेंडी घेऊन ये ना. हा. हो. येते.
काय बघताय माझ्याकडे? काय आंघोळ न केलेल्या माणसाला कधी बघितलं नाही?